शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकामध्ये हुमणी, वाळवी किंवा खोडकिड्याचा जर प्रादुर्भाव असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती आणि अजून एका नवीन व्हिडिओवरती। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे बऱ्या नाशिक जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये जी भाजीपाला लागवड होती ती बऱ्यापैकी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात होती। पण या वर्षी थोडासा पावसाने जास्त हे केल्यामुळे आपल्याकडे ते जून मध्ये जी लागवड व्हायची ती लागवड झाली नाही। त्याच्यानंतर आपण आता जुलैमध्ये लागवड करतोय। तर कुठलंही पीक आपण बघत किंवा लागवड करत असताना, भाजीपाल्यामध्ये कुठलंही पीक लागवड करत असताना किंवा सीझन मध्ये आपण कुठलंही नवीन पीक पद्धती घेत असताना आपल्याला सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होतो तो एका किडीचा येतो। आपण त्याला किडी म्हणतो, आळी म्हणतो। तर ती म्हणजे तुमची हुमणी, काही ठिकाणी तुमचं कागळ म्हटलं जातं, बऱ्याच ठिकाणी तुमचं हुमणी म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला व्हाईट ग्रब असंही म्हटलं जातं। तर उदाहरणार्थ आपण भाजीपाला किंवा कुठलंही पीक लावल्यानंतर तर आपल्याला सुरुवातीला किंवा नंतर आपल्याला करपा वगैरे ह्या रोगावरती आपण कंट्रोल करू शकतो किंवा फारसं आपल्याला त्याचं काही जाणवत नाही। पण कागळ किंवा हुमणी किंवा व्हाईट ग्रब हे जेव्हा जमिनीमध्ये पिकांना नुकसान करत असतात तर ते पीक लहान अवस्थेमध्येच ते मारून टाकतात आणि ते खाऊन ते जास्त नुकसान करत असतात। तर याच्यामुळे आपल्याला बऱ्याच आर्थिक फटकाही बसतो आणि आपल्याला जी सिस्टीम असते, जी सायकल असते पीक पद्धतीची, ती पीक पद्धतीच्या सिस्टीम मध्ये आपल्याला बऱ्याच अडथळे येत असतात। तर शेतकरी मित्रांनो, आता ही हुमणी जी आहे ही काय करत असते की आपण झाडाचं लहान रोपटा असल्यामुळे की ती मुळी खाऊन टाकतं किंवा ते झाडाचं जमिनीपासून खाली पूर्ण खाऊन टाकतं। तर याच्यावरती आपण बरेच केमिकल औषध वापरतो। फॉर एक्झाम्पल आपण इमिडा वापरतो, त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आता क्लोरो 20% 50% क्लोरो आपण वापरतोय। पण 20% क्लोरो किंवा 50% क्लोरो वापरत असताना आपल्याला झाडांना पिवळेपणा वगैरे हे जाणवत असतो। आणि उदाहरणार्थ आपण हुमणीसाठी आतापर्यंत जेवढी औषध आले ते सगळे गॅस पॉइझनचे औषध आले त्याच्यामुळे। आणि हुमणी ही सगळ्यात चतुर आळी म्हटली तरी चालतं, कारण जेव्हा आपण केमिकल कुठल्याही जमिनीत सोडत असतो तर त्याला माहिती असतं की हे गॅस पॉइझन असल्यानंतर ते ठराविक अंतरापर्यंतच गॅस पॉइझन हे काम करत असतं। पण ज्या ठराविक अंतर आहे त्या अंतराच्या खालच्या बाजूला ही हुमणी जाऊन बसते, त्याच्यामुळे आपल्याला बरेच नुकसान करत असते। आता कांदा पिकामध्ये आपण बरेच रोप वगैरे आपण लागवड केली लावलं असेल रोप, जे आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहोत एक 15-20 दिवसात किंवा महिन्याभरामध्ये, तर आपल्याला मोस्टली किंवा जास्त प्रमाणात आपल्याला तो प्रॉब्लेम येत असतो। तर ही हुमणीचं खूप भयानक नुकसान करत असतं। तर याला जे रामबाण उपाय किंवा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा जैविक पद्धतीने, बायोलॉजिकल पद्धतीने जो बॅक्टेरिया किंवा जो बुरशीचा बॅक्टेरिया हा काम करत असतो, मेटारायझम एन्सिफोलिया। आता ही 1% 2% पण अवेलेबल असतं, पावडर फॉर्म मधलं असतं किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतं। आता हे तुमचं हुमणीसाठी, वाळवीसाठी किंवा तुमचा खोडकिड्यासाठी हे काम करत असतं। तर हुमणीचं बऱ्यापैकी हा नुकसान आपल्याला होत असतं। तर याला मेटारायझम एन्सिफोली फॉर्म मधलं पण असतं 2% आणि पावडर फॉर्म मधलं पण तुमचं 1% असतं। तर हे काम कसं करत असतं की हे तुम्ही जमिनीमध्ये सोडल्यानंतर किंवा ड्रीपद्वारे सोडलं, ड्रिंचिंग मध्ये केल्यानंतर हा जो जीवाणूचा बॅक्टेरिया आहे हा जमिनीत जातो। जमिनीत झाल्यानंतर तुमची कुठलीही हुमणी त्याच्या संपर्कात येते आणि हुमणी तुमच्या संपर्कात आल्यानंतर ते तुमच्या हुमणीवरती चिटकतं आणि हुमणीवरती चिटकल्यानंतर ते हुमणीच्या तोंडाद्वारे ते हुमणीच्या शरीरामध्ये जातं आणि तिथं त्यांचं स्पोरचं वाढणं चालू होतं। आणि एकदा काय तुमचं ते स्पोरचं वाढणं चालू झालं तर ऑटोमॅटिक तुमची हुमणी मरण पावते आणि मुळात म्हणजे मरणही पावते आणि त्याच्या पोटामध्ये एक टॉक्सिक क्रायटॉक्सिक नावाचा कंटेन आहे, तो रिलीज केल्यामुळे ती हुमणी तिथं मरण पावते। आणि याचा एक फायदा असा आहे की ह्या हुमणीच्या संपर्कात कुठली पण हुमणी आली तर ती त्याला बाधित करत चालते आणि त्याचं मरण पावत चालते। तर त्याचं जे प्रमाण आहे, मेटारायझम एन्सिफोलीचं जे प्रमाण आहे, तुमचं पावडर फॉर्म मधलं घेतलं तर तुमचं ड्रीपद्वारे एकरी 2 किलोचं प्रमाण आहे आणि तुमचं लिक्विड फॉर्म मधलं घेतलं 2% तर त्याचं प्रमाण आहे तुमचं 1 लिटर प्रति एकरचं प्रमाण आहे। आता हे एंडोफायटिक असल्यामुळे हे तुमचं वरती पण काम करत असतं, म्हणजे खोडकिडी वगैरे साठी पण काम करत असतं। तर मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत की जे तुमचं मेटारायझम एन्सिफोली हे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं। पण चांगलं जे तुमचं IPL बायोलॉजिकल या कंपनीचं पण मेटारायझम येतं तुमचं कालीचक्र नावाने। कालीचक्र नावाने बरेच शेतकरी बांधवांना माहिती असतं की कालीचक्र वापरायची पद्धत किंवा कालीचक्र कुठल्या कुठल्या पिकासाठी वापरलं जातं किंवा कुठल्या कीटकसाठी वापरलं जातं हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती असल्यामुळे तुम्ही IPL बायोलॉजिकलचं कालीचक्र हे वापरू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला किंवा आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।